8व्या महिन्याच्या सोनोग्राफीत कळालं मला मुलगा होणार आहे की मुलगी होणार आहे आणि रिपोर्टमध्ये ते कुठं लिहिलेलं होतं ते लवकरच सांगते तुम्हाला. त्याआधी माझं रुटीन शेअर करते. मला ना आता थोडंसं काम केलं तरी इतकं जास्त थकायला होतंय ना, असं वाटतं लगेच झोपून घ्यावं. सिरियसली पण थोडंसं ॲक्टिव्ह राहणं पण गरजेचं आहे, कारण 8वा महिना आता संपत आलाय. 9वा सुद्धा लागेल मला आता 3-4 दिवसांमध्येच. पहिलं ना छान कपडे वगैरे भिजायला घातले आणि खूप दिवसानंतर भरीत खायचं मन झालं होतं. आता मोठी वांगी नव्हती माझ्याकडे म्हणून जे आहे त्यातच बनवलं भरीत आणि मस्त एन्जॉय केलं. त्यानंतर किचन वगैरे साफ करून घेतलं, भांडे वगैरे घासून घेतले आणि त्यानंतर ना बाहेर गेलो होतो. येताना चहा वगैरे घेतला आणि थोडंसं बाहेर गेले ना तरी भरपूर माझे पाय सुचतात, तुम्ही बघू शकता. आणि आता सांगते तुम्हाला सोनोग्राफीच्या रिपोर्टबद्दल. तर असं काही नसतं लगेच तुम्ही ऐकायला थांबले सोनोग्राफीच्या रिपोर्टमध्ये कुठं कळतं बॉय होणार आहे की गर्ल. पण हा, एका मिनिटामध्ये सोनोग्राफीचा रिपोर्ट कसा रीड करायचा तो सांगते. LMP आणि EDD बघायची तुम्ही, म्हणजे त्यानुसार तुम्हाला समजतं की तुमची डिलिव्हरी डेट काय. त्यानंतर तुम्हाला प्रेग्नन्सीचा कितवा वीक चालू आहे तो सुद्धा समजतो त्यानुसार. सिंगल लाईव्ह इंट्रायुट्राईन प्रेग्नन्सी म्हणजे तुम्ही एकच बेबी कन्सीव्ह केले, डबल नाही. तर मेन आहे प्रेझेंटेशन, जे सेफालिक असतं म्हणजेच नॉर्मल डिलिव्हरीसाठी एकदम बेस्ट. त्यानंतर प्लासेंटा अँटेरियर असल्यावर सुद्धा बेस्ट असतं. आणखी एक महत्वाचं, इंटरनल ऑस इज क्लोज म्हणजे गर्भाशयाचं तोंड बंद आहे, म्हणजे सगळं सेफ चालू आहे तुमचं.